जय फ्रेंड्स, आपण मूलभूत अधिकाराची जी आहे बेसिक संकल्पना जी आहे ती बघितली होती. मूलभूत अधिकार हे वैयक्तिक स्वातंत्र्यावर भर देतात, त्याला पर्सनल लिबर्टी असे म्हणतो. ठीक. नेहमी पाश्चिमात्य संस्कृती हा शब्द नेहमी ऐकतो. तर पाश्चिमात्य संस्कृती म्हणजे अशी संस्कृती जी व्यक्ती स्वातंत्र्यावर सर्वात जास्त काय करते, भर देते आणि त्याला महत्त्व देते. भारतीय संस्कृती जर म्हटलं तर भारतीय संस्कृती ही सामूहिक व सार्वजनिक हिताचं काम काय करते, जास्त. ठीक आहे. हे जे आहे सामूहिक हित जर साध्य करत असाल तर ती राईट बनते, अदरवाईज म्हणत नाही. तुम्ही जर वैयक्तिकच हित साधत असाल तर मग तुम्हाला मान सन्मान भेटणार नाही. म्हणजे जे आहे भारतात जर समजा आपण MPSC UPSC पास झालो, लोक मोठं ॲप्रिशिएट करतात. का? MPSC UPSC मधली अचिव्हमेंट लोक सेलिब्रेट करतात, आपल्यापेक्षा जास्त सेलिब्रेट करतात. का? कारण की त्याचं सोशल कॉन्ट्रीब्युशन काय असते, जास्त. ठीक आहे. म्हणजे जे आहे सर्वांना जे आहे ते 11 ते 5 काही ड्युटी नसते, ते 24/7 जे आहे पब्लिक इंटरेस्ट हाच एक काय महत्त्वाचा हेतू असतो. म्हणजे भारतात कुठलीही गोष्ट जेव्हा आपण पाहतो त्याला सामूहिक हितावर भर काय असतो, जास्त. ठीक आहे. फादर ऑफ इंडियन फॅमिली काय असेल, फॅमिली कशी हॅप्पी आहे हे सर्वात जास्त महत्त्वाचं असेल, स्वतःचं बाकी काही असो तिकडे. ठीक आहे. हां, म्हणजे मुलांनी जिलेट वापरलं पाहिजे, आपण टोपाचंच वापरायचं. ठीक आहे. ठीक आहे. हां, मुलांनी जे आहे 5,000चा शू विकत घेतला पाहिजे, पण आपली 200 रुपयाची बाटा चप्पल 1 वर्ष टिकली पाहिजे, तरी आम्ही त्याच्यात काय आनंदी आहोत. याचा अर्थ असं नाही आहे. ठीक आहे. तर जे आहे सर्वच गोष्टी बरोबर आहे, परंतु जे आहे व्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की जे आहे चंगळवाद. व्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ हा होतो की जे आहे स्वतःचं मत जे आहे मांडण्याचं काय असलं पाहिजे, स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि समाजाने आणि तुम्ही स्वतः त्याचा काय केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. जसं आपण IAS म्हणजे MPSC पहिलं याचं आपलं मत व्यक्त करतो आणि आपणच त्याचा सन्मान करत नाही, असा प्रश्न आहे ना. मनातल्या मनात आपण विचार करतो की यावर्षी महाराष्ट्रातनं पहिलं येऊ, पण आपणच त्याचा सन्मान करत नाही. ठीक आहे. असा प्रश्न असतो. त्याच्यामध्ये जे आहे तर मूलभूत अधिकार हा याला आपण न्याय प्रविष्ट केलेला आहे आणि मूलभूत अधिकार हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे मार्गदर्शक तत्वापेक्षाही महत्त्व कशाला जास्त दिलं आपण, मूलभूत अधिकाराला. मार्गदर्शक तत्वे ही जी आहे न्याय प्रविष्ट नाही, परंतु मूलभूत अधिकार हे काय, न्याय प्रविष्ट आहे. मग मूलभूत अधिकार जे आहे तर याचं एक महत्त्वाचं गोल कोणतं आहे, मर्यादित व संविधानिक शासन निर्माण करणे हे मूलभूत अधिकाराचं काय कर्तव्य आहे. म्हणजे मूलभूत अधिकाराचं नागरिकाचं स्वातंत्र्य वाढतं, व्यक्ती स्वातंत्र्य वाढतं, पण राज्याचं स्वातंत्र्य काय होते, कमी होते. शासनाचं स्वातंत्र्य कमी होते. त्यामुळे जे आहे लोकशाही ही काय होते, टिकून राहते. मूलभूत अधिकार जर आपण काढून टाकले संविधानामधून तर जे आहे पूर्ण संविधानाचं महत्त्व काय होईल, 0. इतकं महत्त्वाचे आहे मूलभूत अधिकार. म्हणून भाग 3 मध्ये जे आहे तर असलेला कुठलाही मूलभूत अधिकार असेल तर त्याचं जर उल्लंघन राज्याने जर केलं तर डायरेक्टली आपल्याला कुठं जाता येतं, सुप्रीम कोर्टमध्ये जाता येतं. ठीक आहे. म्हणजे मूलभूत अधिकारात जर उल्लंघन केलं तर डायरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये जाता येतं. ठीक आहे. मूलभूत अधिकाराचं सुप्रीम कोर्टमध्ये आर्टिकल 32 अंतर्गत सुप्रीम कोर्टमध्ये केस टाकता येते. कोणाविरुद्ध, राज्याविरुद्ध. परंतु मूलभूत अधिकार असो किंवा कॉन्स्टिट्युशनल राईट असो, लिगल राईट असो, कोणाचे उल्लंघन झालं तर हायकोर्टमध्ये जाता येतं. ठीक आहे. कोणत्याही अधिकाराचं उल्लंघन हो, हायकोर्टमध्ये जाता येतं. पण कोणी उल्लंघन केलं पाहिजे, हे कोणी, राज्याने उल्लंघन केलं. परंतु सुप्रीम कोर्टमध्ये केव्हा जाता येतं, जर मूलभूत अधिकाराचं उल्लंघन केलं तरच जाता येतं. संविधानिक अधिकार, कायदेशीर अधिकार याचं उल्लंघन केलं तर सुप्रीम कोर्टमध्ये डायरेक्टली नाही जाता येतं. ठीक आहे. डायरेक्टली कुठं जाता येतं, हायकोर्टमध्ये जाता येतं. पण सुप्रीम कोर्टमध्ये डायरेक्टली केव्हा जाता येतं, फक्त मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं तर. ठीक आहे. हा पण लक्षात ठेवा. मग इथं जे आहे तर यामध्ये आपण आर्टिकल 12 ते 35 पाहणार आहे. ठीक आहे. तर पहिलं आर्टिकल या 12. आर्टिकल 12 राज्याची व्याख्या. राज्याची व्याख्या. ठीक आहे. आता द स्टेट किंवा राज्य असं जेव्हा आपण म्हणतो तर याची आर्टिकल 12 मध्ये काय व्याख्या आहे. राज्य म्हणजे काय, तर कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि मायनस न्यायमंडळ. ठीक आहे. न्यायमंडळ आपण राज्याच्या संकल्पनेमध्ये घेत नाही. आता कायदे मंडळामध्ये काय येतं, सेंटर लेवलचं, स्टेट लेवलचं आणि लोकल लेवलचं. ठीक आहे. हे दोन्ही कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ. आपल्याकडे कसं शासन आहे, आपल्याकडे तिहेरी शासन आहे. ठीक आहे. शासनाचं स्वरूप जे आहे आपल्याकडे थोडक्यात कसं आहे, तिहेरी शासन आहे. म्हणजे संघ सरकार, राज्य सरकार आणि स्थानीय सरकार.
ठीक आहे, 3 स्तरीय रचना आहे आपली शासनाच्या बाबतीत. मग आता इथं जे आहे तर हे सर्व हे आणि यांनी स्थापन केलेल्या जेवढ्या काही संस्था आहे ते सर्व कशाच्या व्याख्यामध्ये येतात? राज्याच्या व्याख्या. मग ते प्रशासन असो का शासन असो. डेप्टी कलेक्टर राज्याच्या व्याख्येत येते का? येतं. ग्रामसेवक, सरपंच सर्व येतं. ठीक आहे, म्हणजे याला कुणालाही ज्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करता येत नाही. फक्त काय येत नाही? न्यायमंडळ. आता न्यायमंडळाचं जे न्यायविषयक काम असेल, ठीक आहे, न्यायविषयक अधिकार असेल, न्यायविषयक अधिकार ज्याला आपण काय म्हणतो ज्युडिशियल पॉवर्स, हे जर असेल तर हे येत नाही. परंतु न्यायमंडळाचं काय येतं? न्यायमंडळाचे प्रशासकीय अधिकार जर असेल, ठीक आहे, प्रशासकीय अधिकार, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर म्हणू आपण त्याला. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर, प्रशासकीय अधिकार, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर्स. प्रशासकीय अधिकार म्हणजे कोणते? जे एखादं नियोजन करायला लागते, एखादी कोर्टाची भरती काढायला लागते, कोर्टाचं व्यवस्थापन आहे, हे सर्व गोष्टी जे आहे हे काय झाले? प्रशासकीय. न्याय देण्याचं जे काम आहे ते झाले ज्युडिशियल पॉवर. ते सोडून बाकीचे अधिकार येतात का? येतात. आणि न्यायमंडळाचं काय येत नाही? ज्युडिशियल कार्य येत नाही. नॉन ज्युडिशियल कार्य येतं. कोर्टाची भरती निघाली, ठीक आहे, मग कोर्टाची भरती करताना मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करता येईल का? नाही. तेव्हा न्यायमंडळ कशाच्या व्याख्येमध्ये येईल? राज्याच्या व्याख्येत. ठीक आहे, मग राज्य ही जी संकल्पना आहे, आपण नेहमी म्हणतो की मूलभूत अधिकाराचे उल्लंघन कोणी करू नये तर राज्य. राज्य म्हणजे काय? 3 मंडळ आहे आपल्याकडे, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. तर पहिले 2 मंडळ घ्यायचे आणि त्यांनी स्थापन केलेल्या सर्व प्रकारच्या काय करायच्या? सत्ता किंवा अधिसत्ता, कायद्याने ज्याला अधिकार दिलेले असतात ना त्या संस्था काय म्हणतो आपण त्याला? अथॉरिटी. जेवढ्या काही अथॉरिटीज आहेत ते सर्व यामध्ये येतात. राज्याच्या व्याख्येमध्ये सरकारने, कायदे मंडळाने, कार्यकारी मंडळाने, राष्ट्रपतीने, राज्यपालाने स्थापन केलेल्या सर्व प्रकारच्या संस्था हे कशा व्याख्येमध्ये येतात? राज्याच्या व्याख्येत येतात. ठीक आहे, राज्याची व्याख्या. म्हणून हे संविधानामध्ये जे आहे तर राज्याची व्याख्या अशी स्पष्ट दिलेली आहे. आता हे जे कार्यकारी मंडळ असतं याला आपण काय म्हणतो? शासन, द गव्हर्नमेंट. कार्यकारी मंडळाला आपण काय म्हणतो? द गव्हर्नमेंट. आणि राज्याला काय म्हणतो? कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ हा जो भाग आहे तो काय? गव्हर्नमेंट आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंट. व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे, तसं लिहून घ्या. न्यायमंडळाचं काय येत नाही? न्यायविषयक अधिकार. नाही, आपल्याकडे दुहेरी शासन व्यवस्था आहे. संघराज्य पद्धत आहे ना. संघराज्य पद्धतीमध्ये दुहेरी शासन आहे, म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार. तिहेरी शासन म्हणजे तिसरंही शासनाचं आपण काय केलं त्याला संविधानिक दर्जा दिला. तिहेरी शासन म्हणजे कोणतं? आपल्याकडे तिहेरी शासन असं म्हणजे असं नाही आहे सेंटर इज इक्वल टू स्टेट आणि स्टेट इज इक्वल टू लोकल, असं नाही आहे. हे असं नाही आहे. असं आहे सेंटर इज इक्वल टू स्टेट आणि लोकलला काय सबऑर्डिनेट कोण आहे? लोकल गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंटला इक्वल नाही आहे लोकल गव्हर्नमेंट. ठीक आहे, काय सबऑर्डिनेट आहे. परंतु त्याला स्वतंत्र शासनाचा दर्जा आहे का? आहे. ठीक आहे, त्याला सरपंच आहे म्हणजे कायदे मंडळ आहे. ग्रामपंचायत हे काय झालं? कायदे मंडळ. ठीक आहे, आणि सरपंच जेव्हा बनतो तो काय बनतो? कार्यकारी मंडळ. जसं पंतप्रधान लोकसभेत बसला की कायदे मंडळ आणि लोकसभेच्या बाहेर आला तर कार्यकारी मंडळ. ठीक आहे, असं स्प्लिट पर्सनॅलिटी आहे ना. असं आपल्याकडे दुहेरी शासनाची संकल्पना आहे, पण तिसऱ्या शासन सुद्धा काय होत आहे? स्ट्रॉंग बनत आहे. शासन म्हणजे काय? की ज्याला आपण धोरण आखण्याचा, कायदे बनवण्याचा व अंमलात आणण्याचे दोन्ही अधिकार दिले त्याला शासन असे म्हणतात. ठीक आहे, ओके. तर त्यामध्ये मूलभूत अधिकार या अंतर्गत दिलेले संरक्षण हे राज्याविरुद्ध आहे. संरक्षण हे राज्याविरुद्ध आहे. म्हणजे राज्याने
राज्यामध्ये राज्याने त्याचे उल्लंघन करू नये. म्हणून राज्य या राज्याची व्याख्या असल्या राज्यसंस्था याची व्याख्या राज्यसंस्थेच्या व्याख्येत खालील घटक येतात. नंबर 1 काय काय ते लिहून घ्या. त्यामुळे संसद व केंद्र सरकार. नंबर 2 राज्य विधिमंडळ व राज्य सरकार. नंबर 3 भारतीय भूप्रदेशातील कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ याद्वारे स्थापन झालेल्या सर्व प्रकारच्या स्थानिक आणि इतर अधिसत्ता आपल्या अथॉरिटीज अधिसत्ता. नेक्स्ट नंबर 4 भारत सरकारच्या नियंत्रणाखाली सर्व स्थानिक व इतर अधिसत्ता. नंबर 5 बिगर वैधानिक अभिकरणे ज्यांना राज्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध होते आणि ज्यावर राज्याचे व्यापक नियंत्रण असेल अशा संस्था. ठीक आहे. आता राज्याच्या व्याख्येत काय येतं आता पडपड समजतं ते. ठीक आहे. काय येत नाही हे सुद्धा परीक्षा विचारते. ठीक आहे. त्यामुळे राज्याच्या व्याख्येत खालील संस्था येत नाही. राज्याच्या संस्था येत नाही. तुम्ही हे जे एकदम शॉर्टमध्ये लिहिता ना सिम्बॉल टाकून ते UPSC साठी ओके आहे, MPSC साठी घातक आहे. ठीक आहे. कारण की MPSC मध्ये कसं असते एका पूर्ण सेंटेन्समध्ये एक शब्द जरी जागा बदलली तर ते सेंटेन्स काय होते रॉंग होते. ठीक आहे. त्यामुळे जे आहे पूर्ण सेंटेन्स लिहायचं. ठीक आहे. मी जर म्हटलं एखादी गोष्ट असू शकते तर बरेच जण काय करतात असू शकते त्याला असं करून टाकतात. असू शकते. MPSC काय म्हणते असते. काय म्हणते असते. स्टेटमेंट काय आलं रॉंग. शकतेला आपण असते म्हणू शकतो का
नाही. आणि असतेला शक्य म्हणू शकतो का? नाही. म्हणजे कितीतरी वेळा MPSC काय करते, स्टेटमेंट चेंज करते. म्हणून पूर्ण सेंटेन्स लिहून टाकायचं, खूप शॉर्टमध्ये नोट्स नाही लिहायच्या. ठीक आहे. नेक्स्ट लिहा. आता कसं आहे, आपण म्हणतो एखादी गोष्ट वाढली, असं लिहून टाकतो आपण, वाढली. ही बरेचदाच लिहितो वाढली. MPSC काय करते, ही गोष्ट तेज गतीने वाढली, पण ती मंद गतीने वाढली असेल तर MPSC काय म्हणते, तेज गतीने वाढली. वाढली वाढली आपण स्टेटमेंट काय करणार, बरोबर घेणार. MPSC स्टेटमेंट काय करणार, रॉंग घेणार. कारण ते मंद गतीने वाढली. तेज गतीने वाढली का, नाही. मग मंद गतीने वाढली तर कमीत कमी लिहिताना असं तरी लिहा, मंद गतीने वाढली की 1 ॲरो आणि तेज गतीने वाढली तर 2 ॲरो. ठीक आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट लिहा. काय येत नाही. नंबर 1 खाजगी संस्था, प्रायव्हेट कंपन्या. नंबर 2 सहकारी संस्था, कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन. सहकारी संस्था, कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन. कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन. नंबर 3 स्वायत्त संस्था, स्वायत्त ऑटोनॉमस बॉडीज. स्वायत्त संस्था, ऑटोनॉमस बॉडीज. उदाहरणार्थ BCCI, बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इंडिया, BCCI. उदाहरणार्थ NCERT, कॉमा, दुसरं एक्झाम्पल घेऊन घ्या, NCERT. नंबर 4 NGO, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. NGO बिगर शासकीय संस्था असतात ना, NGO आपल्या संस्था. नंबर 5 न्यायमंडळाचे न्यायविषयक अधिकार. न्यायमंडळाचे न्यायविषयक अधिकार किंवा न्यायिक कार्य. ज्युडिशियल फंक्शन्स. ठीक आहे. आता न्यायमंडळाचा मोठा प्रश्न आहे. ठीक आहे. न्यायमंडळाचा आपण बघा कसं आहे. न्यायमंडळाचं काय म्हटलं, ज्युडिशियल फंक्शन असेल तर येत नाही, आणि ज्युडिशियल फंक्शन सोडून इतर येत असेल तर प्रशासकीय अधिकार असेल किंवा नियम निर्मिती असेल, नियम निर्मिती कार्य हे येत असेल तर इथे काय, नियम निर्मिती कार्य हे लिहून टाकायमध्ये. नियम निर्मिती, कायदेमंडळ सुद्धा, ज्युडिशरी, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट सुद्धा काही नियम ठरवते. ते नियम ठरवत असताना सुद्धा ते कशामध्ये, त्या राज्याच्या व्याख्येत येते. मग यांना उल्लंघन करता येईल का मूलभूत अधिकाराचे? नाही. ठीक आहे, मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करता येणार नाही. म्हणजे न्यायमंडळ अर्धा येते आणि अर्धा येत नाही. हे असे पॉईंट खूप महत्त्वाचे असतात. ठीक आहे. हे असे पॉईंट जे आहे ना, प्रिलिम आणि मेन्सला बरोबर विद्यार्थ्यांना काय करतात, फिल्टर करतात. ठीक आहे. तुम्हाला जे आहे हे माहिती आहे आता, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ वरपासून तर खालपर्यंत, परंतु न्यायमंडळ यामध्ये येत नाही. पण न्यायमंडळाची एक बाजू येते, कोणती, नॉन ज्युडिशियल फंक्शन असेल, कोणते, नॉन ज्युडिशियल, तर ते येते, आणि ज्युडिशियल येत नाही. ठीक आहे. हां, लक्षात. कोऑपरेटिव्ह संस्था असते. आता साखर कारखाना आहे एखादा, सहकारी जे आहे सूतगिरणी आहे, सहकारी सूतगिरणी. सहकारी संस्था जी असते ती कशी स्थापन होते, की लोक येतात, सदस्य बनतात, वर्गणी करतात, आणि एक संस्था काय करतात, रजिस्टर करतात कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून. ती नॉट फॉर प्रॉफिट असते, आणि ती संस्था स्थापन करतात, आणि त्याला काय करते, कंपनी सुरू होते, त्याला गव्हर्नमेंटने फंडिंग करते. ठीक आहे. पण सरकारी वर्गणीमधून शेअर वगैरे फाडून वगैरे ज्या भांडवल जमा करतात आणि तो भाग सुरू करतात. सूतगिरणी असेल, साखर कारखाना असेल, एखादी बँक असेल, असं. तर ती ज्या मग राज्याच्या व्याख्येमध्ये येत नाही. व्यवस्थित लक्षात घ्या. मग राज्याच्या व्याख्येत काय येतं तर काय येत नाही हे लक्षात ठेवायचं, म्हणजे सोपं होऊन जाते. ठीक आहे. म्हणजे इतक्या साऱ्या गोष्टी येतात हे माहीत आहे, परंतु काय येत नाही ती गोष्ट किती असते, हार्डली 10%. तर 10% रटून ठेवायचं, काय हे येत नाही. ठीक आहे, हे येत नाही. मग परीक्षेला सिंपल प्रश्न येतो, राज्याच्या व्याख्येत खालीलपैकी कोणता घटक येतो. आपण पहिले काय शोधायचं, काय येत नाही. ते ऑप्शन घ्यायचं, आणि खाली ऑप्शन जर एलिमिनेट केलं ना, 2-3 ऑप्शन काय होते तसेच एलिमिनेट होऊन जाते, एकच उरते, उत्तर पटकन बाहेर पडते. ठीक आहे. हे म्हणजे जे आहे हार्डवर्क. ठीक आहे. हे म्हणजे काय, हार्डवर्क, आणि हे असं उलटं खावं लागते स्पर्धा परीक्षेत.
ठीक आहे, कोणाला दिसलं नाही पाहिजे. ठीक आहे, असं म्हणजे इथं जे आहे आपण काय करत आहे की काय काय येतं हे लक्षात ठेवल्यापेक्षा काय येत नाही हे जर लक्षात ठेवलं तर आपलं कन्फ्युजन काय होतं, कमी होतं. असं ठीक आहे. म्हणजे तर कसं असते जनरली जे आहे कुठेही वय असलं कोणाचंही कोणत्याही पदाचं तर 6/5 असं असते किंवा 5/5 असते जनरली. मग कुठं हे नियम लागत नाही तर फक्त 3-4 ठिकाणी लागत नाही तेवढं लक्षात ठेवायचं. उरलेलं काय समजायचं 6/5 असं असते. ठीक आहे, इथे लक्षात काय म्हणायचं मला म्हणजे जे अपवादात्मक मुद्दा काय करायचा तो रटून टाकायचा, बाकीचं काय समजून जायचं असं. नेक्स्टली आर्टिकल 13. ठीक आहे, आर्टिकल 13 खूप महत्त्वाचं आर्टिकल आहे. ठीक आहे, आर्टिकल 13. आर्टिकल 13 मध्ये जे आहे पहिली जे आहे कायद्याची व्याख्या, लॉ म्हणजे काय, लॉची व्याख्या येते. त्यानंतर जे आहे महत्त्वाचे पॉईंट येते संविधान पूर्व कायदे. आणि तिसरा एक भाग आहे त्याच्यामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन. ज्यांना पुनर्विलोकन लिहिता येत नाही त्यांचा मराठी संबंध गेले 5-6 वर्ष जे सुटलेला आहे असा असं त्याचा अर्थ होतो. तो बहुतांश सायन्सचा विद्यार्थी असतो. ठीक आहे, 3-4 वेळी त्याला लिहून पाहावं लागते आणि जो शब्द पाहिल्यासारखा वाटतो तो बरोबर आहे. ठीक आहे, तर त्यांनी काही काळजी करायची नाही. 1 महिन्यानंतर सर्व परिस्थिती काय होते, दुरुस्त होते. बरेच जण इंग्लिशमधनं MPSCचा अभ्यास करतात त्याची कारण की मराठी वीक असते. ठीक आहे, पण ते मराठी वीक असते पण इथं मराठी 100 मार्काचा पेपर असतो. तुम्ही जर तिथे स्कोर नाही केला तर एवढा मोठा सर्व अभ्यास काय होतो, पाण्यात जातो. त्याच्यापेक्षा 1-2 महिने त्रास घ्या, मराठी थोडी समजून घ्या. ठीक आहे, असं नाही की आपण अमेरिकेतून डायरेक्ट इथं आलो. ठीक आहे, होऊन जातं ते. आणि आज नाही सुधारवली तर उद्या सुधारावंच लागते. त्यापेक्षा आजपासून प्रयत्न करायचा. आणि जे महाराष्ट्र रिलेटेड जे नॉलेज असते ते मराठीतच आहे, इंग्लिशमध्ये नाही आहे. लक्ष्मीकांत आहे, लक्ष्मीकांत घेतलं समजा आपण, इंडियन पॉलिटी UPSCसाठी द बेस्ट पुस्तक आहे. ठीक आहे, द बेस्ट. त्याच्याबद्दल म्हटलं की घटना सभा संविधान निर्मिती हा टॉपिक जर घेतला तर इतका वरवर आहे, इतका सुपरफिशियल दिलेला आहे की आपल्या MPSCची गरजच पूर्ण नाही करत. आपल्या MPSCला तर असं पाहिजे की जे आहे घटना सभेच्या मसुदा समितीमध्ये किती वकील होते 7 पैकी ते सांगा. ठीक आहे, इतकं डिटेलमध्ये पाहिजे. तिथं तर त्याचं नामोनिशाणही नसतं. त्यामुळे ते UPSCची गरज पूर्ण करते. पण महाराष्ट्र इथं काय असते, नसतेच. विधानसभा म्हटलं की ते वरवर नॉलेज देऊन देते. आपल्याला विधानसभा कशी पाहिजे, डिटेलमध्ये पाहिजे. विधानसभा जे आहे कधी स्थापन झाली, केव्हा जे आहे 50 वर्ष कधी सेलिब्रेट झाले, 50 वर्ष जेव्हा सेलिब्रेट झाले तेव्हा कोणा उद्घाटन केलं होतं, राष्ट्रपती कोण होते, त्याच्या राईट साईडला कोण बसले होते, लेफ्ट साईडला कोण बसले होते. इथं तर जे आहे कधी स्थापन झाली हा शब्दही नसतो. ठीक आहे, त्यामुळे जे आहे तर महाराष्ट्रासाठी तुम्हाला मराठी वाचावंच लागते आणि काही जास्त वेळ लागत नाही, ते होऊन जातं. कायदा. ठीक आहे, कायदा जे आहे कशाला म्हणतात. दुसरा आहे संविधानपूर्व कायदे. आता भारतीय संविधान 26 जानेवारी 1950च्या नंतर आलं, त्याच्या अगोदरही कायदे आले. ठीक आहे, ब्रिटिश काळातले कायदे. आज भारत कोण चालवत आहे. संविधान हे तर फक्त काय एक दिशा आहे, परंतु प्रोसिजर कोण लिहून ठेवलेली आहे पहिलेच, ब्रिटिशांनी. आज जर कोणताही कायदा समजा जे आहे कोविड आला होता, ठीक आहे, एपिडेमिक कंट्रोल आहे, ठीक आहे, 7 प्रतिबंध कायदा आहे समजा, ठीक आहे, 1897चा तो कायदा आला होता. तो कायदा कधी झाला, 1897 झालेला आहे. ठीक आहे, त्या कायद्यानंच काय झालं, भारतात आपण कोविडचं मॅनेजमेंट केलं. तो कायदा केव्हाचा होता, ब्रिटिश काळातला. मग तो कायदा आता चेंज करतोय आपण, कारण तो जुना कायदा होता, वेळेवर काय बऱ्याच प्रॉब्लेम आले, केंद्र राज्य संबंधामध्ये खूप प्रॉब्लेम झाले. पण तो कायदा तेव्हाचा होता. मग आजही आपण तो कायदा लागू आहे का, लागू आहे. कोविडचं जेवढं काही आपण व्यवस्थापन केलं ते कोणत्या कायद्याने केलं, ब्रिटिश पूर्व संविधानपूर्व कायद्याने. मग ते कायदे जे आहे स्वतंत्र भारतात लागू आहे का नाही हा एक प्रश्न. दुसरं जे आहे न्यायालयीन पुनर्विलोकन. ठीक आहे, की न्यायालयीन पुनर्विलोकनामध्ये सिंपल दिलेलं आहे. आता यामध्ये शब्द व्यवस्थित लक्षात. न्यायालयीन पुनर्विलोकन कशाला म्हणतात, तर हा कन्सेप्ट पुन्हाकडनं घेतला आपण USA कडे.
पण USA कडे जे आहे हा काय एकदम स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, USA कडे स्ट्रॉंग आहे, हा USA कडनं घेतला. तर UK मध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू हा कन्सेप्ट नाही. ठीक आहे, UK मध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतात त्याला, हा कन्सेप्ट आहे का? नाही. कारण UK मध्ये जे आहे कोण सुप्रीम आहे? संसद हे काय सर्वश्रेष्ठ आहे. भारतात सर्वश्रेष्ठ कोण आहे? संविधान. ठीक आहे, भारतात सर्वश्रेष्ठ कोण आहे? संविधान. त्यामुळे संविधानाचं उल्लंघन नाही करता येत. तिथं संसद जे म्हणाल ते पूर्व दिशा असं आहे. UK मध्ये काय संसद, म्हणून संसद एवढी मॅच्युअर्ड आहे का त्यामुळे तिथं संविधानही कसं आहे? अलिखित संविधान. UK मध्ये संविधान कसं आहे? अलिखित. ठीक आहे, कारण की त्यांचं संविधान कोणत्या शतकापासून? तर 15 जून 1215 एक मॅग्ना कार्टा आणला. तिथल्या राजानं त्यांच्या मूलभूत अधिकाराची सुरुवात, म्हणजे UK मध्ये मूलभूत अधिकाराची सुरुवात त्यांची सुरू झाली 15 जून 1215. त्याला मॅग्ना कार्टा म्हणतात. ठीक आहे, तिथला जॉन म्हणून राजा होता. त्याने लोकांना थोडंसं काय केलं? स्वातंत्र्य दिलं, थोडंसं लोणचं असं. मग ते हळूहळू स्वातंत्र्य वाढत गेलं. ठीक आहे, आणि त्याच्याकडे मूलभूत अधिकार तेव्हा सुरू झाले, म्हणून त्यांनी 17व्या शतकात, 18व्या शतकात आणि 19व्या शतकात जगावर काय केलं? राज्य केलं. त्याला म्हणतात मूलभूत अधिकार. म्हणजे UKनं जगावर राज्य का केलं? की त्याच्याकडे बंदुका होत्या म्हणून नाही, त्यांची बुद्धी काय होती? स्वतंत्र होती. बुद्धी काय होती? स्वतंत्र होते, म्हणून त्यांनी जगावर राज्य केलं. ठीक आहे, बंदुका नंतर येत असते, पहिली बुद्धी काय पाहिजे? स्वतंत्र. स्वतंत्र बुद्धी म्हणजे काय? पूर्ण रिमोट कंट्रोल बुद्धीचं कोणाच्या हातात आहे? आपल्या. आपण ठरवणार हॅपी व्हायचं का दुःखी व्हायचं, आपण ठरवणार. समोरच्याने आपल्याला दुःखी केलं की झाले दुःखी. ठीक आहे, समोरच्याने थोडंसं निगेटिव्ह कमेंट केली का जे आहे 2-3 दिवस शोक संदेशच चालू राहते. ठीक आहे, बरं झालं तुम्हाला भारताचा प्राईम मिनिस्टर नाही केलं, तर घरी भांडणं झाले आणि प्राईम मिनिस्टर रडत आहे. ठीक आहे, बरं झालं सुप्रीम कोर्टचा चीफ जस्टिस ऑफ इंडिया नाही केलं. ठीक आहे, की केस चालू आहे एवढी भारतातली खूप महत्त्वाची अयोध्येची केस चालू आहे, आणि जज काय झाले? खूप इमोशनल झाले, भाऊक झाले, रडायलाच लागले. ठीक आहे, म्हणून तुम्हाला एवढं प्री मेन्स इंटरव्ह्यूमध्ये ते मन जे आहे ना ते एवढं स्ट्रॉंग का केलं जातं? का केलं जातं? तुम्हाला काय वाटतं? असं MPSC अशी मुद्दामून क्रुएल आहे, तुम्हाला त्रास द्यायला आवडते. MPSCची जी प्रोसेस आहे ती एवढी क्रुएल का आहे? कारण की तुम्ही इमोशनली काय झाले पाहिजे? स्टेबल आणि स्ट्रॉंग झाले पाहिजे. हार्टलेस नाही म्हणत मी, स्टेबल आणि स्ट्रॉंग झाले पाहिजे. दुःख आलं तरी तसेच आणि सुख आलं तरी तसेच. ठीक आहे, प्रिलिम निघाली, अरे प्रिलिम निघाली, मेन्स करावं लागते, असं रिस्पॉन्स असला पाहिजे. प्रिलिम उडाली, अरे प्रिलिम उडाली, मेन्सचा अभ्यास करायला लागतो. त्याला म्हणतात जे आहे सिव्हिल सर्व्हिसेसचा विद्यार्थी. नाही तर प्रिलिम उडाली, 3 महिने झाले शोकच चालू आहे, पुढच्या वेळेस प्रिलिम डबल उडते, असं असतं. त्याला म्हणतात जे आहे UKने जगावर राज्य का केलं? त्याचं कारण असं आहे 1215 त्यांचं संविधानाची काय झाली? सुरुवात झाली. म्हणजे संविधान व लोकशाहीचा उगम कुठं आहे? UK मध्ये. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. सरळ सरळ स्टेटमेंट येतात असे. USA मधून आपण हा कन्सेप्ट घेतला, पण USA मध्ये खूप स्ट्रॉंग आहे. कारण USA मध्ये खूप कोण श्रेष्ठ आहे? ज्युडिशरी श्रेष्ठ आहे. ज्युडिशरी खूप स्ट्रॉंग आहे USA मध्ये ज्युडिशरी. आणि आपल्याकडे संविधान सर्वश्रेष्ठ आहे, कारण आपण हुशार आहोत त्यांच्यापेक्षा, म्हणून. ठीक आहे, मग आपल्याकडे तिन्ही मंडळ कसे आहे? इक्वल आहे, आणि सर्वश्रेष्ठ कोण आहे? संविधान. ठीक आहे, मग आता न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय? तर जर समजा राज्याने, कोणता शब्द आहे? राज्याने कशाचे उल्लंघन केले? तर मूलभूत अधिकाराचे उल्लंघन केले तर कोण त्याला जे आहे राईट किंवा रॉंग ठरू शकते? न्यायालय. न्यायालय त्याला काय करू शकते? राईट करू शकते किंवा रॉंग. म्हणजे संविधानाचं उल्लंघन जर झालं तर त्याला काय डिक्लेअर करेल? ठीक आहे, उल्लंघन जर झालं तर अल्ट्रा वायर्स, आणि जर समजा संविधानानुसार त्याला काय म्हणेल? इंट्रा वायर्स. म्हणजे एखादा राज्याने केलेला कायदा, काय केला? राज्याने केलेला कायदा मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करत असेल तर न्यायालय त्याची घटनात्मकता काय करू शकते? तपासू शकते. आणि तो जर घटनेनुसार असेल तर त्याला म्हणेल इंट्रा व्हायर्स. ठीक आहे, आणि घटनेचं उल्लंघन करत असेल तर काय असेल? अल्ट्रा वायर्स. ठीक आहे, काय असेल? अल्ट्रा वायर्स. 2 शब्द लक्षात घ्या. इंट्रा वायर्स म्हणजे संविधानानुसार असणे, आणि अल्ट्रा वायर्स म्हणजे संविधानाचं उल्लंघन. ठीक आहे, STI पूर्व परीक्षेला विचारलं होतं इंट्रा वायर्स म्हणजे काय. ठीक आहे, हां. मग इथे जे आहे
न्यायालयीन पुनर्विलोकन हा जो कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टमध्ये बघा शब्द कोणता आहे? राज्य. दुसरा शब्द कोणता आहे? कायदा. तिसरा शब्द कोणता आहे? मूलभूत अधिकार. चौथा शब्द कोणता आहे? न्यायालय. म्हणजे 4 शब्द पट्टावरून ठेवायचे. ठीक आहे, हे 4 शब्द दिसले पाहिजे. इथे जर म्हटलं शासनाने केलेल्या कायद्याने जर मूलभूत अधिकाराचे उल्लंघन केले तर न्यायालय त्याची घटनात्मकता तपासू शकते. राईट की रॉंग? रॉंग. शासन शब्द नाही पाहिजे. शब्द कोणता पाहिजे? राज्य. शासन अधिक कायदे मंडळ म्हणजे काय होते? राज्य. ठीक आहे, राज्य म्हणजे एवढं मोठं आणि शासन म्हणजे कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ म्हणजे शासन आणि कार्यकारी मंडळ अधिक कायदे मंडळ म्हणजे राज्य. याचं लक्षात. आपण त्या दिवशी बघितलं, राज्य मूलभूत अधिकारामध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये असेल तर कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ व समजायचं. आर्टिकल 3 मध्ये जर राज्य शब्द असला तर काय समजायचं? आर्टिकल 3 मध्ये राज्य शब्द असला तर काय समजायचं? राज्य इज इक्वल टू राज्य व युटी. ठीक आहे, आणि नंतर मग राज्य म्हणजे नॉर्मल आपले महाराष्ट्र, कर्नाटक वगैरे. राज्य ही वेगळी संकल्पना आहे मूलभूत अधिकारामध्ये. मग इथं जे आहे न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय, तर जे आहे ज्युडिशरी चेक करू शकते. ज्युडिशरी आता कोर्ट चेक करू शकते. न्यायालय तर न्यायालयामध्ये कोणतं? ठीक आहे, तर न्यायालयामध्ये इथे शब्द दिले का सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट? नाही, परंतु जे आहे त्याचा अर्थ काय होते? सुप्रीम कोर्ट व हायकोर्ट. मग कोणत्याही राज्यातल्या कोणत्याही घटनेने केलेला कायदा हा त्याची घटनात्मकता तपासू शकते. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. का? कारण की 32 अंतर्गत सुप्रीम कोर्ट आणि 226 अंतर्गत हायकोर्ट. व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता इथे जे आहे, आता त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की कायद्याने मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करू नये. तर कायदा म्हणजे काय? कायदा म्हणजे काय? आता कायदा, ठीक आहे, कोण बनवते? संसद. मग त्याला काय म्हणू आपण? कायदे मंडळ. कायदे मंडळ कुठलं आहे? सेंटर, स्टेट आणि लोकल. नाही का? आपल्याकडे 3 रचना आहे ना, एकदम 3 शासन लागते, माणसं सांभाळायला आपल्याकडे. ठीक आहे, असं. आणि चौथं एक शासन असते, धर्म. ठीक आहे, कायदे मंडळ. दुसरं कार्यकारी मंडळ. ठीक आहे, कार्यकारी मंडळ हे कायदा करते. कार्यकारी मंडळामध्ये जे आहे वर कोण येते? राष्ट्रपती आणि खाली राज्यपाल. राज्याच्या कार्यकारी मंडळाचं जे आहे नेतृत्व कोण करते? राज्यपाल. ठीक आहे, असं कार्यकारी मंडळ. आता हे जे कायदे मंडळ जे कायदा करत असते तर त्यांनी जे केलेला कायदा असते तर त्याला आपण काय म्हणतो? अधिनियम. काय म्हणतो? अधिनियम. व्यवस्थित लक्षात घ्या. अधिनियम. त्या अंतर्गत जे आहे नियमही तयार करता येते आपल्याला. नियम, उपनियम हे तयार करता येते. अधिनियम. ठीक आहे. त्यानंतर जे आहे राष्ट्रपती जे आहे आणि राज्यपाल या दोघांनाही जे आहे ना, ठीक आहे, या दोघांनाही जर समजा, ठीक आहे, राष्ट्रपती व राज्यपाल यांना जे आहे कायदा करण्याचा अधिकार असतो. त्याला म्हणतात अध्यादेश किंवा ऑर्डिनन्स. व्यवस्थित लक्षात घ्या. ऑर्डिनन्स. हे बघा, व्यवस्थित लक्षात घ्या. आता कसं असतं, कोणताही कायदा बनवायचा असेल तर मेन जबाबदारी कायदा बनवण्याची कोणाची आहे? कायदे मंडळाची. वर संसद, खाली वर संसद असते, खाली कोण असते? राज्य विधिमंडळ. विधानसभा, विधान परिषद नाही म्हणायचं. शब्द कोणता वापरायचा? राज्य विधिमंडळ. ठीक आहे, असं वर राज्य, खाली राज्य विधिमंडळ. आता एक लक्षात घ्या, कसं असते, कायदा बनवायचा असेल तर एक प्रॉपर रिसर प्रोसिजर असते. पहिल्या सभागृहामध्ये बिल टाका लागते. त्यामध्ये पहिलं वाचन, दुसरं वाचन, तिसरं वाचन होते. तिसऱ्या वाचनाला मतदान होते. त्यानंतर ते दुसऱ्या सभागृहात जाते. तिथं सुद्धा पहिलं वाचन, दुसरं वाचन, तिसरं वाचन, नंतर ते राष्ट्रपतीकडे जाते, सही होते, नंतर काय बनते? कायदा. पण कधी कधी जे आहे समजा अशी परिस्थिती निर्माण झाली की पटकन आता 1 तासात कायदा बनवावा लागते. निर्माण झाली अशी परिस्थिती, ती जे आहे संपूर्ण भारत जे आहे एक विशिष्ट नियम बदलावं लागते. आली एखादी परिस्थिती तर अशा वेळेस कसं असते की अशा वेळेस क्विक लॉ, पटकन लॉ बनवता आला पाहिजे. टेम्पररी आणि क्विक लॉ बनवता आला पाहिजे. तर तो क्विक लॉ म्हणजे कोणतं असते? अध्यादेश. ठीक आहे, संसदेसारखंच जे आहे राष्ट्रपती व राज्यपालाला कायदे बनवण्याचे अधिकार प्राप्त होतात. पण केव्हा? जेव्हा संसदेला शक्य नाही तेव्हा मग या दोघाला काय असते? ती पॉवर काय केली असते? हस्तांतर केली असते. तर आता येईल बघा, आता अध्यादेश केव्हा जारी करता येते? राष्ट्रपतीला किंवा राज्यपालाला 2 पैकी कोणतंही एक सभागृह जर त्याचं अधिवेशनात नसेल तर. कायदा बनवण्यासाठी किती सभागृह पाहिजे? 2 पैकी कोणतंही एक सभागृह अधिवेशन किंवा सेशन सुरू नसेल तर राष्ट्रपती आणि खाली राज्यपालाला अध्यादेश जारी करण्याचा अधिकार
प्राप्त होतो. तो अध्यादेश जारी केला की तो लगेच तो कायदा काय होतो, अंमलात येतो. हा भाग असतो. व्यवस्थित लक्षात घ्या. मग आता इथे जे आहे असा अध्यादेश, मग अध्यादेश कायद्यामध्ये येतं का? मग कायद्याच्या व्याख्येत अध्यादेश हा शब्द येतो का? येतो. ठीक आहे. मग अध्यादेश म्हणजे जे आहे की दोनपैकी कोणतंही एक सभागृह जर अधिवेशनात नसेल तर जे आहे राष्ट्रपती व राज्यपालाला अध्यादेश जारी करण्याचा अधिकार असतो. आता हा मेन. आता अध्यादेशमध्ये कसं असते, मेन कायदाच कोण बनवते, मुख्य कायदाच कोण बनवते अध्यादेशमध्ये, राष्ट्रपती राज्यपाल बनवते. ठीक आहे. परंतु तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की जर समजा बरेचदा काय असतं की भारतीय संसद जेव्हा कायदा बनवते तर संपूर्ण देशासाठी जेव्हा कायदा बनवते, संपूर्ण देशासाठी, तर संपूर्ण देशासाठी शक्य नसते. ठीक आहे. पूर्ण संसद जे आहे पूर्ण भारतातल्या सारख्या विविधतेत नटलेल्या देशासाठी एक कायदा लागू शकते का? नाही. मग संसद काय करते, एक जे आहे मेन लॉ बनवते आणि एक दिशा देते की असा असा हा कायदा असला पाहिजे, असा असा त्याचा हेतू असला पाहिजे. परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे, ठीक आहे, म्हणजे मेन कायदा कोण बनवते, म्हणजे मेन कायदा म्हणजे अधिनियम. अधिनियम कोण बनवते? संसद. पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे नियम आणि उपनियम बनवण्याचा अधिकार, ठीक आहे, नियम आणि उपनियम बनवण्याचा अधिकार कोणाला भेटते? कार्यकारी मंडळाला. ठीक आहे. कार्यकारी मंडळाला नियम आणि उपनियम. तर त्या कायद्याला काय म्हणतात? प्रदत्त विधिनियम. त्या कायद्याला काय म्हणतात? काय म्हणतात? प्रदत्त, काय म्हणतात? विधिनियम. प्रदत्त विधिनियम. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? डेलिगेटेड लेजिस्लेशन. प्रदत्त विधिनियम. हे बघा, मेन कायद्याला काय म्हणतो आपण? अधिनियम. अधिनियम आधी येतो आणि या मेन कायद्यानुसार जेव्हा उपनियम तयार करायचे असतात, नियम आणि उपनियम त्याची अंमलबजावणी करण्यासाठी, तर ते अधिकार कोणाला भेटतात? कार्यकारी मंडळाला. डिस्ट्रिक्ट कलेक्टर असो, SP असो, कमिशनर असो, हे छोटे छोटे काय करतात? नियम तयार करतात. ठीक आहे. भोंगे कसे वाजवायचे, काय वाजवायचे, ठीक आहे, किती वाजता वाजवायचे, असं छोटे मोठे नियम तयार करावे लागते. मग त्याची परमिशन घ्यावं लागेल तुम्हाला. मग परमिशन घेताना तुम्हाला कोणकोणत्या अटी पूर्ण करावं लागेल ते का भारतीय संसद सांगेल का सर्व? ठीक आहे. काही एकच काम थोडी आहे तिला, भरपूर कायदे बनवायचे. मग छोटे मोठे जे नियम बनवायचे असतात कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी, तर नियम उपनियम हे सुद्धा कायदा असतात. ठीक आहे. नियम उपनियम हे सुद्धा काय असतात? कायदा असतात. पण ते नियम उपनियमाला आपण काय म्हणतो? प्रदत्त विधिनियम. पण प्रदत्त विधिनियमामध्ये मेन कायदा कोण बनवते? संसद. आणि मेन कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी नियम उपनियम कोण बनवते? कार्यकारी मंडळ. तर त्याला काय म्हणणार? प्रदत्त विधिनियम. आता तुम्हाला सिंपल सांगतो. आता कोविडबद्दल जे आहे 7 प्रतिबंध कायदा, ठीक आहे, हा कधीचा कायदा आहे? संशोधन केला कायदा आहे समजा, कोणला संशोधन 1897 समजा कायदा आहे, मेन कायदा आहे तो. परंतु आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोविड नियम वेगवेगळे होते का? ठीक आहे. पुणे कोविड नियम, अमरावती कोविड नियम, नागपूर कोविड नियम, दिल्ली कोविड नियम, प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलचे काय होते? वेगवेगळे होते. कुठं जे आहे पूर्ण लॉकडाऊन असायचं, तर कुठं शिथिल असायचं, तर कुठं नसायचं. ठीक आहे. तर पण हे जे नियम उपनियम जे केलेले असायचे डिस्ट्रिक्ट कलेक्टरने, मास्क नाही बांधला 500 रुपये, तर कुठं 1000 रुपये होते. ठीक आहे. हे जे नियम उपनियम होते याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो? प्रदत्त विधिनियम. ठीक आहे. याला काय म्हणतात? प्रदत्त विधिनियम. हे नियम उपनियम जे आहे करत असताना संसदेने केलेला जो मुख्य कायदा आहे, मेन कायदा, त्याचं उल्लंघन न करता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नियम व उपनियम करण्याचा अधिकार कोणाला असतो? मग प्रदत्त विधिनियम कोण बनवते आणि अधिनियम कोण बनवते? कायदे. हे लक्षात. म्हणजे मेन कायदा संसद बनवेल, परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे छोटे मोठे नियम करावे लागतात ते काय असतात? त्याला म्हणतो आपण नियम किंवा उपनियम. ठीक आहे. असं मग आता जे आहे दुसरं जे आहे की कार्यकारी मंडळामध्ये जे काही अधिसत्ता असतात, समजा फॉर एक्झाम्पल MPSCची जेव्हा जे आहे एखादी ॲड निघते, तर त्या ॲडला आपण काय म्हणतो? काय म्हणतो? नोटिफिकेशन. UPSC MPSCचं काय निघत असते? नोटिफिकेशन. त्याला मराठीत काय म्हणतो आपण? काय म्हणतो? अधिसूचना. UPSC MPSC जे काढते हे काय होते? अधिसूचना. तर अधिसूचना सुद्धा कायद्याच्या व्याख्येत येते का? येते. कायद्याच्या व्याख्येत येते. मग ते नोटिफिकेशन जे काढलं MPSCने, तर त्याला जे तुम्हाला तुमच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करता येईल का? नाही. आणि त्यांनी जर केलं तर डायरेक्ट तुम्ही MPSC विरुद्ध सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता का? जाऊ शकता. आणि MPSC हा राज्याच्या व्याख्येत येतं.
आणि अधिसूचना काय असते, कायदा असते. ठीक आहे. मग ते ज्यानं काय असते, नोटिफिकेशन. ठीक आहे. मग क्लास 1 क्लास 2 मध्ये जे आहे काही असो तर जे आहे आपण ॲड निघाली असं नाही बघायचं. काय म्हणायचं, अधिसूचना आली. ठीक आहे, अधिसूचना आली असं म्हणायचं. ठीक आहे, असं असतंय. कारण की एवढी मेहनत दुसरीकडे घेतली, जॉब भेटून जाते. ठीक आहे. MPSC आपण कशासाठी करतो, एवढा जीव तोडून अभ्यास कशासाठी करतो, करिअरसाठी करतो, जॉबसाठी नाही करत. नाही, एवढी मेहनत ग्रॅज्युएशनमध्ये केली असते तर गोल्ड मेडल आलं असतं. कधी कधी दुःख नाही होत कसं. ठीक आहे. MPSC झाल्यानंतर विद्यार्थी ज्यांना 10-12 घंटे अभ्यास करू शकतो, पण ग्रॅज्युएशनमध्ये 1-2 घंटे खूप झाला. लास्ट नाईट स्टडी करतो आपण त्या दिवशी, मग 15 घंटे. तेव्हा ऊर्जा कमी असते, आता ऊर्जा खूप जास्त असते. तर प्रश्न असा असतो, मग इथं जे आहे तर अधिसूचना हा भाग काय असतो, महत्त्वाचा असतो. मग कायद्याच्या व्याख्यात काय काय येतं, ठीक आहे, तर ते लिहून घ्या. हे पहिले लिहून घ्या असं. आता हे बघा, अध्यादेश आणि प्रदत्त विधिनियमामध्ये काय फरक आहे. अध्यादेश करण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे, राष्ट्रपती व राज्यपालाला. आणि या अंतर्गत काय करतो आपण, मेन कायदा करतो आणि लगेच अंमलात आणतो. प्रदत्त विधिनियमामध्ये काय फरक आहे, मेन कायदा संसद करते किंवा राज्य विधिमंडळ करते, परंतु त्याच्यात मसाला भराच काम कोण करते, कार्यकारी मंडळ. ठीक आहे. असं म्हणजे संसदेचा कायदा अरुणाचल प्रदेशमध्ये जे आहे लागू होतो का, नाही होत ना. संसद कायदा लागू होतो, परंतु संसदच काय म्हणते की अरुणाचल प्रदेशला थोडीशी जागा ठेवते की तुम्ही तुमच्यानुसार काय करा, नियम बनवा. कारण भारत जे आहे खूप वेगळा देश आहे ना. इकडे जगातला सर्वात जास्त पाऊस पडतो, मौसिनराम चेरापुंजी, आणि ते तिकडे बिकानेर वगैरे इकडे गेलं तर सर्वात कमी पाऊस पडतो. म्हणजे किती मोठी डायव्हर्सिटी आहे भारतात. एका ठिकाणी जगातला सर्वात जास्त पाऊस आणि एका ठिकाणी काय होतं, भारतातला सर्वात कमी पाऊस. ठीक आहे. खूप मोठी डायव्हर्सिटी आहे. आणि त्या डायव्हर्सिटीसाठी मदत आहे दिल्ली. तर दोघांसाठी एक कायदा लागू शकतो का, नाही. ठीक आहे. इकडे तर ज्या अरुणाचल प्रदेशमध्ये पहिले सूर्य उगवतो, तर राजस्थानमध्ये सूर्य उगवतो किती तासानंतर. अरुणाचल प्रदेशमध्ये सूर्य उगवला तर किती तासानंतर राजस्थानला उगवतो, 120 मिनिट, 2 तासानंतर उगवतो. मग 2 तासाचा फरक आहे ना आपल्या याच्यामध्ये. त्यामुळे जे आहे रोज सकाळी 7 वाजता उठा असा नियमही करणं कठीण आहे भारतात. ठीक आहे. कारण की तिकडे जे आहे ते उठतील पण इकडे रात्रच असेल असा प्रश्न आहे. त्यामुळे जे आहे भारतात एक कायदा जे आहे सर्वांसाठी लागू शकत नाही, म्हणून ही एक ऑप्शन असते की तुम्ही जिल्ह्यानुसार एरियानुसार नियम बनवू शकता. ठीक आहे. असं तर हे लिहून घेतलं. नेक्स्ट लिहा. ठीक आहे. आर्टिकल 13 आता त्यामध्ये कोणकोणते सेक्शन कोणासाठी हा डिटेलमध्ये प्रश्न येऊ शकतो. आर्टिकल 13 क्लॉज 1 त्यामध्ये लिहा संविधानपूर्व कायदे. पहिल्या सेक्शनमध्ये कोणता आहे, संविधानपूर्व कायदे. संविधानपूर्व कायदे म्हणजे ब्रिटिश काळातले. ठीक आहे. त्यानंतर आर्टिकल 13 क्लॉज 2 त्यामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाची जी संकल्पना आहे, आर्टिकल 13 क्लॉज 2 न्यायालयीन पुनर्विलोकन. ब्रॅकेटमध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन हा शब्द संविधानात नाही. न्यायालयीन पुनर्विलोकन हा शब्द संविधानात नाही. संविधानात नाही. आर्टिकल 13 क्लॉज 3 कायद्याची व्याख्या. ठीक आहे. कायद्यामध्ये काय काय येतं हे कशामध्ये, आर्टिकल क्लॉज 3. ठीक आहे. आर्टिकल 13 क्लॉज 4 ठीक आहे. त्यामुळे हा क्लॉज 24वी घटना दुरुस्ती 1971 मध्ये समाविष्ट करून असे नमूद केले की
असे नमूद केले की आर्टिकल 368 अंतर्गत अंतर्गत केलेल्या घटना दुरुस्तीला न्यायालयीन पुनर्विलोकन लागू होणार नाही. न्यायालयीन पुनर्विलोकन लागू होणार नाही. परंतु या 24व्या घटनादुरुस्तीची घटनात्मकता केशवानंद भारती खटला 1973 मध्ये तपासली व सुप्रीम कोर्टने आर्टिकल 13 क्लॉज 4 संविधानाचे उल्लंघन करते म्हणून हा क्लॉज रद्द करण्यात आला. कारण की या घटनादुरुस्तीने न्यायालयीन पुनर्विलोकन काय केलं होतं? रद्द. हा क्लॉज 13 क्लॉज 4 रद्द करण्यात आला. कारण न्यायालयीन पुनर्विलोकन JR लिहायचं फक्त, ज्युडिशियल रिव्ह्यू. कारण न्यायालयीन पुनर्विलोकन मूलभूत चौकटीचा भाग आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन मूलभूत चौकटीचा भाग आहे. ठीक आहे. आता जे आहे कायद्याच्या व्याख्येत काय काय लिहून टाका बरं. थोडे कायद्याच्या व्याख्येत खालील घटक येतात. कायद्याच्या व्याख्येत खालील घटक येतात. नंबर 1 कायदे मंडळाने केलेले कायदे. नंबर 2 राष्ट्रपती किंवा राज्यपालाचे वटहुकूम. राष्ट्रपती किंवा राज्यपालाचे वटहुकूम किंवा अध्यादेश. नंबर 3 प्रदत्त विधिनियम. नंबर 4 अधिसूचना. ठीक आहे. अधिसूचना दाखल्या नोटिफिकेशन कॉमा. नेक्स्ट प्रशासकीय आदेश. नेक्स्ट वैधानिक महामंडळाने विधिमंडळाने तयार केलेले नियम त्यामध्ये रूल्स व नियमन त्यामध्ये रेग्युलेशन्स. आता जे आहे ठीक आहे कायद्याच्या व्याख्येमध्ये ह्या सर्व गोष्टी येतात. ठीक. मग आता जे आहे दुसरं महत्त्वाचं जे आहे तर संविधान जेव्हा सुप्रीम कोर्ट जेव्हा घटनात्मकता तपासते एखाद्या गोष्टीची. ठीक आहे. एखाद्या गोष्टीची तर त्यामध्ये कसं आहे एक डॉक्ट्रिन ऑफ जे आहे 2 प्रकारचे कायदे आहे. ठीक आहे. एक संविधान मधले कायदे आणि दुसरे कोणते आहे संविधान पूर्व कायदे आणि हे संविधानानंतरचे कायदे. ठीक आहे. असे 2 प्रकारचे कायदे आहेत.
मग आता ते कायद्याचं काय करायचं, म्हणजे ब्रिटिश काळात जे कायदे झाले ते रद्द करायचे का? 26 जानेवारी 1950 पासून जे आहे तर पूर्ण सर्वच कायदे बदलायचे का? पण ते शक्य नाही ना. ठीक आहे, कोणताही नियम तयार करायला काय लागत असतात, वर्ष लागत असतात. आणि सध्या आपण जर म्हटलं की नाही ब्रिटिश आहे त्यांनी गुलामी ठेवलं आपल्याला, त्याचं काहीच नाही घ्यायचं. ठीक आहे, एकदम असा रिजिड स्टँड घेतला आणि सर्व नियम आपण बनवू, तर ते जे आहे शक्य नसतं. कारण नियम बनवणं एवढं सोपं नसतं. आणि नियम बनवत असताना नियम म्हणजे कायदा बनवत असताना खूप साऱ्या गोष्टीचा काय करायला लागते, विचार करायला लागते. एवढं सोपं नाही. संविधान हा नियम बनवला, हा काय कायदा. ठीक आहे, पण ते बनवताना ज्यांना खूप सर्वच म्हणजे कायदा म्हणजे असं नाही की नियम असते. कायदा म्हणजे काय असते, कायदा म्हणजे लोकांची सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक, भावनिक, आर्थिक, राजकीय, भौगोलिक, ऐतिहासिक आणि भविष्यकाळ या सर्वांचा सुवर्णमध्य साधायला लागते. आणि त्यासाठी जो नियम केला जातो त्याला कायदा असे म्हणतात. असं नाही की घेतला नियम लिहून टाकला. ठीक आहे, मग ते जे आहे तर मग आपण काय केलं, संविधानपूर्व कायदे लागू राहतील असं घेतलं. मग सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं की संविधानपूर्व कायद्यासाठी एक डॉक्ट्रिन सांगितला, डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स. ठीक आहे, डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स, ग्रहणाचा सिद्धांत. तर त्यांनी सांगितलं की जर एखादा संविधानपूर्व कायदा असेल, काय असेल संविधानपूर्व कायदा, त्यामधला जो भाग मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करेल, फंडामेंटल राईटचे, तर तेवढ्याच तरतुदी काय होईल, रद्द होईल आणि बाकीच्या तरतुदी काय होईल, लागू राहते. ठीक आहे, असं जे आहे एक डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स सांगितलं. आणि यासाठी जो खटला दिला तर तो होता सज्जन सिंह खटला. ठीक आहे, सज्जन सिंह खटला. या खटल्यामध्ये हा डॉक्ट्रिन दिला की संविधानपूर्व कायदे जे आहे स्वतंत्र भारतात लागू राहील. मग जे आहे काय लागू राहणार नाही, तर संविधानपूर्व कायद्यामधील ज्या तरतुदी, म्हणजे एखादा कायदा आहे समजा, ठीक आहे, म्हणजे 7 प्रतिबंध कायदा आहे, त्याच्यात 100 तरतुदी आहे, त्यातल्या 10 तरतुदी जर मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करत आहे आणि 90 करत नाही आहे, तर 90 काय राहील, लागू राहील. आणि हे 10 काय होईल, कॅन्सल. पण 90 काय होईल, लागू राहील. पूर्ण कायदा रद्द होईल का, नाही. जेवढं जे आहे प्रॉब्लेम क्रिएट करते तेवढाच भाग काय होईल, लागू होणार नाही, पण बाकीचं लागू राहील. असे आपण सर्व ब्रिटिश पूर्व म्हणजे संविधानपूर्व कायदे काय केले, लागू केले. मग त्याची घटनात्मकतासाठी कोणता डॉक्ट्रिन वापरला आपण, डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स. आता जे आहे कसं असतं, आता कायदा कोणताही असो, संविधानाच्या पूर्वीचा असो का संविधानाच्या नंतरचा असो, तर एक डॉक्ट्रिन असते. ठीक आहे, आर्टिकल 13 अंतर्गत एक डॉक्ट्रिन आहे, सेव्हरेबिलिटी, डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी. ठीक आहे, ज्याला म्हणतात पृथक्करणीयता सिद्धांत. यामध्ये काय आहे, सेम कन्सेप्ट आहे. हा जो कन्सेप्ट आहे ना डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स, सेम कन्सेप्ट म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी. डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी सर्व कायद्यांना लागू होते. डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी कोणाला लागू होते, सर्व प्रकारचे कायदे, म्हणजे संविधानाच्या आधीचे असो का नंतरचे असो, त्या कायद्यामधली जी तरतूद मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करेल तेवढीच फक्त काय होईल, कॅन्सल. आणि जी करणार नाही ती काय होईल, लागू राहील. त्याला म्हणतात डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी. काय म्हणतात, डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी. म्हणजे अख्खा कायदा रद्द होईल का. ठीक आहे, म्हणजे टायर पंक्चर झाला तर पंक्चरच काढला पाहिजे का, ट्यूब फेकून दिला पाहिजे, टायर फेकून दिला पाहिजे. ठीक आहे, पंक्चर झाला तेवढाच प्रॉब्लेम काय करायचा, सॉल्व्ह करायचा, टायर ट्यूब दोन्ही वापरायचं. कारण ते टायर ट्यूब बनवायला जे आहे तर ब्रिटिशांनी एवढं वर्ष राज्य केलं, एवढं आपण ज्याला त्याग केलेला आहे, ते कायदे असेच नाही बनले. आणि ब्रिटिशांनी जेव्हा कायदे बनवले ना, ते कामाचे कायदे आहे का, त्यांनी ज्यांना भारतात कोणाशी भेदभाव न करता कायदे बनवले. भलाही त्यांचा स्वार्थ साधला त्यांनी, परंतु भारतात जे आहे जात धर्म याच्यावर ज्यांना भेदभाव नाही केला. म्हणून त्या कायद्याच्यात 2 प्रश्न आहेत. त्याचा एक फायदा असा आहे का त्यांनी धर्म जात पाहून कायदा नाही बनवला. थोडंसं तरी काही कायदे बनवले असला भाग नाही, परंतु जेव्हा काही कायदे जेव्हा बनवले तर तेव्हा इतका भेदभाव नाही केला. परंतु त्यात स्वार्थी भाव काय भरपूर आहे. ठीक आहे, असं आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून कायदे बनवले, म्हणून जिथं जिथं ते कायदे विसंगत होईल तेवढाच भाग त्याचा काय होईल, रद्द होईल. आणि जो भारताला लागू होतो तो काय होईल, लागू होईल. जसं CRPC आहे, क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे, सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, इंडियन पिनल कोड आहे, हे सर्व कधीचे आहे, तेव्हाचे. आता एखाद्या चोराला पकडायचं असेल तर जी प्रोसिजर आहे ती कोणती आहे, जुनीच आहे. ठीक आहे, पोलीस प्रशासन आजही जे आहे कोणते कायदे अंमलात आणते, ब्रिटिश काळातले. असं ठीक आहे, मग त्यातले जे चुकीचे कायदे आहे मग ते हळूहळू काय होतं, आता रद्द होतं. जसं तृतीयपंथी आहे, तर तृतीयपंथीसाठी आपण हळूहळू कायदे काय करत आहे, बदलत आहे. जसं सेक्शन 309 होतं की ज्या अंतर्गत जे आहे कोणी जर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर तो फौजदारी गुन्हा समजला जातो आणि त्याला तुरुंगवासाची शिक्षा होते.
मग तो सेक्शन आता काय केला आपण काढून टाकला. ठीक आहे, म्हणजे आत्महत्या करताना प्रयत्न करताना वाचला असेल तर मग तुरुंगात टाकून काय करायचं, मारायचं, असं जे आहे तो प्रश्न आहे. ठीक आहे, भारतातला माणूस जे आहे, भारतातला माणूस कधीही जे आहे पैशाच्या प्रॉब्लेममुळे किंवा जे आहे कुठलं जे आहे जेवायला मिळालं नाही म्हणून उपासमार दुष्काळ या गोष्टीमुळे आत्महत्या करणारा माणूसच नाही आहे. त्याला एकच प्रश्न आहे, सामाजिक जे आहे सामाजिक व सांस्कृतिक बंध. ठीक आहे, भारतातल्या माणसाला जे आहे हवा जेवढी आवश्यक आहे तेवढेच सामाजिक सांस्कृतिक बंध आवश्यक असतात. ते जसे तुटत जातात तसं तो काय होतो, डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो, असा भाग असतो. त्यामुळे जे आहे तर भारतात जे आहे आपल्याला त्या दृष्टिकोनातूनच जे आहे सर्व गोष्टी ठरलेल्या आहेत. मग इथं जेव्हा आपण पाहतो, ठीक आहे, तर डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी लक्षात ठेवायचं सर्व प्रकारच्या कायद्याला लागते. संविधानाच्या आधीचे असतो का नंतरचे असतो. पण डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स कशाला लागते, फक्त ब्रिटिशकालीन कायदे. ठीक आहे, ब्रिटिशकालीन कायदे की जे मूलभूत अधिकार आहेत, जे त्या कायद्यातल्या त्या एका कायद्यातल्या ज्या तरतुदी मूलभूत अधिकाराला ग्रहण लावेल तेवढ्याच फक्त काय होईल, काळ्या होईल, बाकीच्या काय असेल पांढऱ्या असेल. ठीक आहे, मग असं त्याला होता डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स आणि डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी. मग हे दोन्ही डॉक्ट्रिन कोणत्या आर्टिकलमध्ये, कोणत्या आर्टिकलमध्ये पटकन सांगा, 13. कोणत्या आर्टिकलमध्ये, 13. आता जे आहे एक चालू घडामोडीतून एक प्रश्न येऊ शकतो, व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे, आता जे आहे 2021 मध्ये एक खटला झाला, राजेंद्र शहा खटला. ठीक आहे, राजेंद्र शहा खटला. ठीक आहे, हा. आणि सुप्रीम कोर्टाने जे आहे या खटल्यात एक घटना दुरुस्ती होती, 97वी घटना दुरुस्ती, 2011ची घटना दुरुस्ती आहे. आणि ही घटना दुरुस्ती कशाबद्दल आहे, सहकार क्षेत्र. कशाबद्दल आहे, सहकार क्षेत्र. व्यवस्थित लक्षात घ्या. आता सहकार क्षेत्रांतर्गत 97वी घटना दुरुस्ती आली. सहकार क्षेत्राला त्यांनी संविधानिक दर्जा दिला आणि भारतीय संविधानामध्ये जे आहे आर्टिकल 19 क्लॉज 1 अंतर्गत सहकारी संस्था स्थापन करणे हा तुमचा काय आता मूलभूत अधिकार आहे. हे एक पॉईंट ॲड केला. दुसरा पॉईंट काय ॲड केला त्यांनी की आर्टिकल 43B मार्गदर्शक तत्वामध्ये एक पॉईंट ॲड केला की राज्याने सहकारी संस्थेला प्रोत्साहन दिले पाहिजे, जास्तीत जास्त सहकारी संस्था स्थापन केल्या पाहिजे. 43B एक दुसरा आर्टिकल ॲड केला. आणि त्यानंतर एक नवीन भाग ॲड केला, भाग 9B. कोणता भाग, भाग 9B. आणि त्यामध्ये आर्टिकल टाकले 243ZH ते 243ZT. हे जे आर्टिकल ॲड केले, म्हणजे खूप मोठा मसाला ॲड केला संविधानात. कोणती घटना दुरुस्ती, 97वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, 97वी घटना दुरुस्ती 2011. आता कसं आहे न्यूजमध्ये आहे ना, आता 2021ची गोष्ट आहे, आता रिसेंट झालेली गोष्ट आहे. त्यामुळे ही गोष्ट काय महत्त्वाची चालू घडामोडीमुळे ती वादग्रस्त ठरली. मग आता काय केलं की 97वी घटना दुरुस्ती वादग्रस्त का ठरली, त्यांनी संविधानामध्ये एवढा मसाला भरून टाकला. ठीक आहे, म्हणजे मूलभूत अधिकाराचा दर्जा दिला, मार्गदर्शक तत्वाचा दर्जा दिला आणि एक नवीन भाग ॲड केला. 9वा भाग कशासाठी आहे, पंचायत आहे. 9A कशासाठी आहे, नगरपालिकांसाठी आहे. 9A आणि 9B कशासाठी आता सहकारी संस्था. हे ॲड करून टाकलं. परंतु एक प्रॉब्लेम आहे यामध्ये. कसं आहे, सहकार हा जो विषय आहे, सहकार हा राज्यसूचीतला विषय आहे. आणि आंतरराज्य सहकार हा जो आहे, आंतरराज्य म्हणजे 2 राज्यात जर सहकारी संस्था काम करत असेल तर ते विषय काय झाला, आंतरराज्य. तर आंतरराज्य कोणताही विषय कोणाचा असतो, केंद्र सूचीचा असतो. आंतरराज्य सहकारी संस्था म्हणजे एखादी बँक असेल आणि सहकारी बँक असेल तर ती पूर्णपणे महाराष्ट्रातच काम करत असेल तर ती महाराष्ट्राच्या कायद्या अंतर्गत स्थापन होते. पण ती महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश 5-6 राज्यात काम करत असेल तर ती कोणाच्या कायद्याअंतर्गत स्थापन होईल, केंद्राच्या. त्याला म्हणतात मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी. आंतरराज्य कोणताही विषय असतो तो कोणाकडे असतो, केंद्राकडे. मग ही घटना दुरुस्ती केली आणि या घटना दुरुस्तीने जे आहे संसदेने काय केलं, जो राज्यसूचीतला विषय होता त्याच्यावरही काय केले, खूप सारे कायदे करून टाकले. आंतरराज्य तर केलेच. मग आता ही जी 97 घटना दुरुस्ती होती, 97 घटना दुरुस्ती, तर यामध्ये काय केलं की राज्यातला जो विषय होता राज्य अंतर्गत तिथेही कायदे केले आणि आंतरराज्य जो गोष्टी होत्या त्याच्यावरही काय केले, कायदे केले. म्हणजे राज्यसूची राज्य सरकारच्या क्षेत्रात जी गोष्ट होती तेही संसदेनंच केली. ठीक आहे, मग सुप्रीम कोर्ट काय म्हणे की या घटना दुरुस्तीला डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी लावलं. या घटना दुरुस्ती काय लावलं, डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी. आणि जे आहे या 97व्या घटना दुरुस्तीमध्ये ज्या ज्या तरतुदी
राज्याचा विषय होता आणि त्यावर जर संसदेनं कायदा केला असेल तर त्या काय होईल, रद्द होईल. पण आंतरराज्य विषय हा कम्प्लिटली केंद्राचा विषय आणि त्याला संसदेने जर कायदा केला असेल तर त्या तरतुदी काय होईल, लागू राहतील, त्या रद्द होणार नाही. मग राज्यांतर्गत तरतुदी ज्या होत्या राज्यांतर्गत 97व्या घटनादुरुस्तीमध्ये, तर त्या काय केल्या, असंवैधानिक जाहीर केल्या. आणि जे आंतरराज्य होत्या त्या काय केल्या, संवैधानिक. ठीक आहे, म्हणजे हे कॅन्सल केल्या आणि हे अलाउ केलं असं. मग 97व्या घटनादुरुस्तीची घटनात्मकता कोणत्या डॉक्ट्रिननं तपासली, डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी. ठीक आहे. मग राजेंद्र शहा खटला कशाबद्दल आहे, 97वी घटनादुरुस्ती 2011 याची घटनात्मकता तपासण्यासाठी. कशी तपासली, कोणत्या डॉक्ट्रिन घेऊन तपासली, डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी. ठीक आहे, डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी. डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी मध्ये काय की जो भाग संविधान किंवा मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करेल तेवढा रद्द होईल आणि बाकीचा लागू होईल. पूर्ण कायदा रद्द होणार नाही, फक्त पंचरच काढला जाईल, तो फेकला जाणार नाही असं. ठीक आहे, मासं जे आहे एक महत्त्वाचा भाग आहे, एवढं लिहून घ्या. लिहून घ्यायचं, लिहिताना स्वतःला समजावून सांगायचं. हा, आता जे आहे सहकार क्षेत्र सेमी गव्हर्नमेंट येते की गव्हर्नमेंट येतं, गव्हर्नमेंटच्या बाहेर येतं, राज्याच्या व्याख्यात येत नाही. ठीक आहे, राज्याच्या व्याख्यात आपण सहकारी संस्था घेतो का, नाही. ठीक आहे, एखादी सहकारी बँक असेल, सहकारी साखर कारखाना असेल, सहकारी सूतगिरणी असेल, तर ते आपण राज्याच्या व्याख्येमध्ये घेत नाही. ओके, त्यामध्ये आता म्हणजे राजेंद्र शहा खटला 2021. हा, विचारतो. हो, नाही, सुप्रीम कोर्टचा निकाल. हा, सुप्रीम कोर्टचा निकाल जे आहे त्यांनी जर नियम आणि उपनियम तयार केले असेल तर ते कायद्याच्या व्याख्येत येतं. ठीक आहे, कायद्याच्या व्याख्येमध्ये येतं. ठीक, नियम आणि उपनियम तयार केले असेल तर बिलकुल येतो. ठीक आहे, नीट क्लिअर. आपण लिहिलं ना, तर कायदेशीर असेल तर नसेल, पण नियम आणि उपनियम असेल तर राज्याच्या व्याख्येमध्ये येतं. नेक्स्ट लिह. राजेंद्र शहा खटला 2021 यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 97वी घटनादुरुस्ती 2011 ब्रॅकेटमध्ये लिहा. ही घटनादुरुस्ती कशी दिली आहे, सहकारी संस्थेला संवैधानिक दर्जा बहाल केला, संवैधानिक संरक्षण, सहकारी संस्थांना संवैधानिक संरक्षण दिले. या घटनादुरुस्तीची घटनात्मकता डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी,
सिद्धांताद्वारे तपासण्यात आले. डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी, पृथक्करणीयतेचा सिद्धांत द्वारे तपासण्यात आली. पुस्तक काय बोलले? या घटना दुरुस्तीने खालील तीन तरतुदी संविधानात समाविष्ट केल्या. नंबर 1, आर्टिकल 19 क्लॉज 1 अंतर्गत, आर्टिकल 19 क्लॉज 1 अंतर्गत, आर्टिकल 19 क्लॉज 1 अंतर्गत आर्टिकल 19 क्लॉज 1C, आर्टिकल 19 क्लॉज 1C अंतर्गत सहकारी संस्था स्थापन करणे हा मूलभूत अधिकार आहे. सहकारी संस्था स्थापन करणे हा मूलभूत अधिकार आहे. नंबर 2, आर्टिकल 43B, राज्याने सहकारी संस्थांना प्रोत्साहन द्यावे. राज्याने सहकारी संस्थांना प्रोत्साहन द्यावे. 43B. नंबर 3, नवीन भाग 9B कॅपिटल 9B अंतर्गत नवीन आर्टिकल्स 243 ZH, 243 ZH ते ZT, ZH ते ZT अंतर्गत सहकारी संस्थांबाबत काही संविधानिक तरतुदी समाविष्ट केल्या. ठीक आहे. आता जे आहे, आता काय केलं आपण 9B ना, ठीक आहे. त्यामध्ये त्यामध्ये या घटना दुरुस्तीपैकी ज्या आंतरराज्य सहकारी तरतुदी आहेत त्यांना संविधानिक जाहीर केले. परंतु ज्या राज्याच्या अधिकार क्षेत्रात येतात त्या तरतुदी अल्ट्रा वायर्स म्हणून जाहीर केल्या. त्या संविधानाचे उल्लंघन करतात असे जाहीर केले. ठीक आहे. नेक्स्ट आता न्यायालयीन पुनर्विलोकन. न्यायालयीन पुनर्विलोकन ही संकल्पना USA कडून घेतली. USA कडून स्वीकारली
काय बोलले नेक्स्ट. परंतु परंतु USA मध्ये कायद्याची घटनात्मकता ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, कायद्याची घटनात्मकता ड्यू प्रोसेस ऑफ लॉ असली. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ नुसार तपासली जाते. ठीक आहे. परंतु भारतात कायद्याची घटनात्मकता ही प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ याद्वारे तपासली जाते. एस्टॅब्लिश बाय लॉ याद्वारे तपासली जाते. ठीक आहे. पुस्तक त्यामुळे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हा शब्द भारतीय संविधानात नाही. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हा शब्द आजपर्यंत भारतीय संविधानात नाही. संविधानात नाही. ठीक आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने मेनका गांधी खटला 1978 यामध्ये आर्टिकल 21 ला ड्यू प्रोसेस ऑफ लॉचा दर्जा बहाल केला. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ चा दर्जा बहाल केला. त्यामुळे आजही आर्टिकल 21 मध्ये प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ हा शब्द आहे. प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ हा शब्द आहे. ठीक आहे. कारण सर्वोच्च न्यायालय संविधानाचा अर्थ लावू शकते. परंतु घटना दुरुस्ती करू शकत नाही. आता व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. कसं आहे, आर्टिकल 13 आहे. ठीक आहे. या अंतर्गत जे आहे कोणाला अधिकार आहे घटनात्मकता तपासण्याचा? न्यायालय. आर्टिकल 13 शब्द कोणता आहे? न्यायालय. कोणाची घटनात्मकता तपासणार आहे? कायद्याची. कायदा कोणी केला? राज्य. कायदा कोण करू शकते? मी असं एक स्टेटमेंट करतो. ठीक आहे. कायदा करण्याचा अधिकार फक्त कायदे मंडळाला आहे. ठीक आहे. कारण कार्यकारी मंडळ सुद्धा अधिकार आहे. कार्यकारी मंडळ जे कायदे करते त्या कायद्यांना काय म्हणते? प्रदत्त विधिनियम आणि दुसरं अध्यादेश. वटहुकूम. राष्ट्रपती हुकूम काढू शकतात. वटहुकूम म्हणा त्याला. हुकूम हे आता हुकुमशाहीमध्ये असते. लोकशाहीमध्ये त्याला काय म्हणतात? वटहुकूम. ठीक आहे. असं राज्याने केला कायदा. कशाचे उल्लंघन करत असेल तर? फंडामेंटल राईटचे उल्लंघन करत असेल तर. कोणाच्या मूलभूत अधिकाराचे? नागरिकाच्या का व्यक्तीच्या? कोणाच्या? मग दोन्ही मग काय शब्द? व्यक्ती. ठीक आहे. कोणाच्या? व्यक्तीचे.
व्यक्तीचे उल्लंघन करत असेल तर हा व्यक्ती जे आहे न्याय मागासाठी कुठे जाऊ शकतो? कुठे जाऊ शकतो? सुप्रीम कोर्टमध्ये. कोणत्या आर्टिकल अंतर्गत? 32. कुठे जाऊ शकतो? हायकोर्ट 226. ठीक आहे. तिथं गेल्यानंतर हे न्यायालय काय करतील? ठीक आहे, तिथे गेल्यानंतर न्यायालय काय करतील? कायद्याची घटनात्मकता काय होईल? तपासतील. घटनात्मकता तपासतील. ठीक आहे. आणि दुसरं जे आहे त्या व्यक्तीला काय देईल? न्याय देईल. मग या व्यक्तीला न्याय देण्यासाठी न्यायालय काय काढते? न्यायालयीन आदेश काढते. ठीक आहे. काय काढते? न्यायालयीन आदेश, ज्याला ज्युडिशियल ऑर्डर म्हणतो. आणि ज्युडिशियल ऑर्डरला जे आहे लॅटिन भाषेत काय म्हणतात? रिट्स म्हणतात. आणि किती न्यायालयीन आदेश काढते? 5 न्यायालयीन आदेश काढण्याचा अधिकार असते. तर 5 पैकी 1 आदेश काढते. असं आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. मग जे आहे कायदा रॉंग आहे असं म्हटल्याने काम नाही समजत ना. कायदा रॉंग आहे कोणत्या आर्टिकलमध्ये म्हणतो आपण? हे आर्टिकल 13, कायद्याची घटनात्मकता तपासण्याचा अधिकार. कोणत्या आर्टिकल अंतर्गत? 13. मग आता जे आहे इथं न्यायालयाला अधिकार आर्टिकल 13 मुळे काय होते तुम्हाला लक्षात आहे का? आर्टिकल 13 मुळे जे आहे व्यक्ती स्वातंत्र्याचं काय होते? संरक्षण. म्हणजे मूलभूत अधिकाराचं काय होते? संरक्षण. कोणाकोणाचं संरक्षण होते? मूलभूत अधिकाराचं होते. बरोबर. दुसरं जे आहे संविधानाचं होते का? संविधानाचं संरक्षण होते का? आर्टिकल 13 होते. राज्यापासून कोणाचं संरक्षण होते? संविधानाचं. तिसरं जे आहे न्यायालयाचं संरक्षण होते का? न्यायालयीन स्वातंत्र्य. ठीक आहे. न्यायालयीन स्वातंत्र्यात सुद्धा काय होते? संरक्षण. न्यायालयाला पॉवर पण देते आर्टिकल 13. आर्टिकल 13 न्यायालयाला खूप आवडते, पण कोणाला आवडत नाही? राज्याला. कारण त्याच्यावरती मर्यादा आणते. कारण तिकडे सुप्रीम कोर्ट असं टप्पूनच बसलेला आहे. थोडं काही कमी जास्त झालं की लगेच कॅन्सल. म्हणजे एवढ्या मेहनतीने कायदा करावं लागते. आणि कायदा करण्याची प्रक्रिया कधी कधी वर्ष चालते. आणि तिकडे सुप्रीम कोर्ट काय करते? कॅन्सल करून टाकतं. 97 घटना दुरुस्ती खूप वेळ लागला तयार करायला. मग सुप्रीम कोर्टने काय घेतलं? पेन घेतला, कॅन्सल करून टाकली. अर्धी कॅन्सल केली, अर्धी राहू दिली. ठीक आहे. असा प्रश्न आहे. मग इथं ज्यांना ज्युडिशरी बसलेली आहे तिथं. युकेमध्ये असा प्रॉब्लेम नाही. युकेमध्ये संसदेने कायदा केला, विषय संपला. ठीक आहे. कारण तिथे न्यायालयीन पुनर्विलोकन ही अशी काही संकल्पना नाही आहे. USA मध्ये स्ट्रॉंग आहे. मग आता इथं जे आहे प्रश्न कसा आहे? न्यायालय जेव्हा एखाद्या गोष्टीची घटनात्मकता तपासते, तर घटनात्मकता कशाची तपासते? कशाची तपासते? कायद्याची. केलेला कायदा योग्य की अयोग्य. मग आता कायद्याची घटनात्मकता तपासली तर कायद्याचे 2 अंग असतात. एक असतं त्याचा हेतू, जेन्युइन इंटेन्शन. आणि दुसरं काय असते? कायदेशीर पद्धत. दुसरं काय असते? कायदेशीर पद्धत. म्हणजे 2 क्रायटेरिया. हा A क्रायटेरिया आणि हा B क्रायटेरिया. घटनात्मकता जेव्हा तपासते म्हणजे एखाद्यानं केलेलं कार्य हे राईट आहे का रॉंग आहे, कसं ठरवतो आपण? कसं ठरवतो? त्याचे 2, कोणतीही गोष्टीचे 2 अंग असतात. एक आंतर आणि एक बाह्य. ठीक आहे. बाह्य जे आहे, ठीक आहे, बाह्य म्हणजे तुला दिसणारा भाग, आणि आंतर म्हणजे न दिसणारा भाग. ठीक आहे. कोणाच्या मनात थोडी आपण डोकं घालू शकतो. ठीक आहे. परंतु त्याचा बिहेवियर दिसते ना आपल्याला. फिलिंग समजा उडली तर मित्र येऊन आपल्याला सांत्वन करत आहे. ठीक आहे. सांत्वन. मग ते सांत्वन करत असताना तर मित्राचं बिहेवियर राईट आहे का रॉंग आहे? तर कधी कधी असं होऊ शकते बाहेरून जसं दिसते तसं आतूनही असू शकेल. खरंच त्याला फील होत असेल, अशी एक पॉसिबिलिटी आहे. खूप भारी चांगला मित्र आहे आपला, बाहेरून त्याला वाईट वाटत आहे आणि आतूनही त्याला वाईट वाटत आहे. म्हणजे आंतर बाहेर का सेम आहे. दुसरी पॉसिबिलिटी अशी होऊ शकते की बाहेरून फक्त तो दाखवत आहे, आतून त्याला काहीच फील होत नाही. असं येऊ शकते ना. माणसाचं बिहेवियर जसं असतं तसं कायद्याचं बिहेवियर असते. कायदा कोणासाठी आहे? माणसासाठी. ठीक आहे. दुसरी पॉसिबिलिटी येऊ शकते की बाहेरनं ज्या म्हणत असते की नाही यार तू खूप अभ्यास केला, ठीक आहे, आणि मनातल्या मनात म्हणत असेल एकही तर पेपर नाही सॉल्व्ह केला, कसं काय पास होशील. ठीक आहे. असं असेल तर हेही एक पॉसिबिलिटी आहे. आणि दुसरं जे आहे हे असू शकते की आतही निगेटिव्ह आणि बाहेर निगेटिव्ह. तर जे आहे आत पॉझिटिव्ह बाहेर पॉझिटिव्ह सर्वात सुंदर. आत निगेटिव्ह बाहेर निगेटिव्ह कमी प्रॉब्लेम आहे, तरी ठीक आहे, परवडते. पण आत निगेटिव्ह आणि बाहेर पॉझिटिव्ह डेंजरस. असं नाही पाहिजे. मग आता कायद्याचं जे आहे ना, कायद्याला 2 अंग असतात. एक असते आंतरंग, दुसरं काय असते? बाह्य.
मग जर तपासाचं असेल आणि ते दोन्ही जर राईट पाहिजे, हे बरोबर पाहिजे आणि हे बरोबर पाहिजे, तर तो कायदा आपण काय म्हणू, संविधानिक. तर हे दोन्ही बरोबर असेल तर त्याला काय म्हणतो, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. आणि हे बरोबर असो का नसो, पण हेच फक्त बरोबर असलं पाहिजे. हे असूही शकते किंवा नसूही शकते, त्याला आपण काय म्हणतो, प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे अंदर बाहेर से दोनों भी अच्छे होने चाहिए. आणि प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ म्हणजे बाहेरून चांगले असले पाहिजे, आतून तिकडे काही असो. चांगले असेल तर फारच छान, नसेल तर काही फरक पडत नाही, पण बाहेरून जे आहे काय बरोबर असले पाहिजे. भारतात जे आहे सर्वोच्च न्यायालय असो का कुठली ज्युडिशरी असो, तर प्रोसिजर पाहते. प्रोसिजर बरोबर फॉलो केली का, मग त्याचं इंटेन्शन बॅड जरी असलं तरी सुद्धा त्याला काय करते, जस्टिफाईड करते. म्हणजे एखाद्याने करप्शन केलं, भारतात जे आहे जगातला सर्वात मोठा स्कॅम झाला होता, स्पेक्ट्रम घोटाळा म्हणतात त्याला. 1,76,000 कोटीचा घोटाळा झाला होता. 1,76,000, हा पुन्हा एकदा सांगतो, 1,76,000 कोटी. ठीक आहे, म्हणजे आणखी 1 तास लागते आपल्याला एक्झॅक्ट तो आकडा ग्रॅव्हिटी समजा. ठीक आहे, तो शेवटी वाटते 1,76,000 म्हणजे 2.25 लाख, 1,76,000 कोटी. ठीक आहे, एवढा मोठा घोटाळा झाला होता. पण त्यांनी घोटाळा करताना कागदावर प्रोसिजर काय केली होती, जे कायदेशीर प्रोसिजर असते ते बरोबर फॉलो केली होती. पण पैसे किती खाल्ले असेल, 1,76,000 कोटीचं नुकसान झालं होतं भारताच्या बजेटला. मग शेवटी सुप्रीम कोर्टने निकाल काय दिला, बाइज्जत बडी. ठीक आहे, बाइज्जत बडी. मग लोक करप्शन का करतात, मग कागदावर द्या बरोबर असतं पण त्याचा हेतू काय रॉंग आहे. हेतू रॉंग असेल पण कागदावर जर प्रोसिजर जर बरोबर असेल तर मग त्याला काही म्हणता येत नाही. ठीक आहे, म्हणजे साहेबांनी दाखवलं की जे आहे 5,000चं पेट्रोल लागलं, एवढा दौरा केला आणि 5,000चं पेट्रोल लागलं, तर कसं चेक करणार, बिल आहे आणि काटे फिरवले, मीटर दिलं फिरून, दोन्ही प्रूफ आहे. पण साहेब आतच होते, एसी मध्ये होते. ठीक आहे, गेलेच नाही कुठं, बरोबर द्या फालचं. ठीक आहे, प्रश्न असा आहे, USA मध्ये जे आहे ना थोडंसं याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हा काय असतो, स्ट्रॉंग असतो. त्यामुळे जे आहे कायद्याची घटनात्मकता तपास असताना कायद्याचं उल्लंघन कसं आहे, आतलं उल्लंघन आहे का बाहेरचं उल्लंघन आहे, तर दोन्ही क्रायटेरिया जर बरोबर असेल तर त्याला म्हणतात ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. की कायदा जेव्हा अंमलात येतो तो बाहेरूनही चांगला असला पाहिजे आणि त्याचा हेतू सुद्धा काय असला पाहिजे, योग्य असला पाहिजे. म्हणजे एन्काउंटर करतात जनरली, एन्काउंटर तर एन्काउंटर करण्याचा पोलिसांना अधिकार असतो. ठीक आहे, एन्काउंटर करून 4-5 लोकांना मारलं, परंतु जे आहे ते पोलिसांनी जे आहे ते खरंच त्यांनी गुन्हा केला म्हणून मारलं का, तशी परिस्थिती निर्माण झाली होती म्हणून मारलं का, सुपारी घेऊन मारलं, हे कोण ठरवेल, हाही प्रश्न आहे ना. ठीक आहे, बरेचदा फेक एन्काउंटर सुद्धा असतात ना. मग जे आहे एन्काउंटर हे कायद्याने अधिकार असतो. ठीक आहे, परंतु फेक एन्काउंटर झालं तर मोठा प्रश्न निर्माण होऊन जातो, कारण प्रोसिजर बरोबर असते पण हेतू हा काय असते, राईट येऊ शकतो रॉंग येऊ शकतो, हा प्रश्न असतो. त्यामुळे ज्या ना प्रोसिजरला महत्त्व काय देतो आपण जास्त. मग त्या दोघांमधला काय वाद आहे ते आपण उद्याच्या लेक्चरला